घरात आपल्या चविष्ट अशा कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे कोथिंबिरीची वडी. कोथिंबिरी वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इकडे मी एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे. इकडे 3 प्रकारच्या डाळी आहेत. उडीद डाळ आहे, चणा डाळ आहे आणि अख्खा मूग आहे. तर मी या 2 वाटी घेतलं होतं सगळं तिन्ही मिळून. आणि इकडे आहे हिरवी मिरची. न सोलताच मी लसूण घेतलेला आहे. सोललेला घेतला तरी चालतो, न सोललेला घेतला तरी चालतो. लसूण आहेत 10 ते 15 पाकळ्या. 1 इंच मी आलं घेतलं आहे आणि 1 चमचा मी जिरं घेतलं आहे. तर आत्ता आपण हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इकडे मी डाळ आणि मिरच्या दळून घेतलेल्या आहेत आणि बघा आत्ता मी काढून घेते. तर आपण आता हे सगळं काढून घेऊया. आणि याच्यामध्ये मीठही मी घातलेलं आहे चवीप्रमाणे. आता हे माझ्याकडं आहे तांदूळाचं एक कप मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे, ते पण घालणार आहोत. कारण आपण बेसन पीठ नाही घालणार आहोत, तांदूळाचंच पीठ वापरणार आहोत. आणि 3 प्रकारच्या डाळी आहेत. ह्यामध्ये मी हळद घालते, अर्धा चमचा हळद. आणि अर्धा चमचा मी हिंग घालते. आणि अंदाजे 1 चमचा मी तीळ घालणार आहे. तिळामुळे वडी छान लागते. आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेणार. आता मी अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं, वडी खुसखुशीत होते आणि पचायला हलकी जाते. कारण डाळी कुणाला पोटाला बाधतात, त्यामुळे वडी हलकी होते आणि पचायला सोपं जातं. मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी थोडंसं ठेवलेलं आहे, तेच वापरणार आहे याच्यामध्ये. आता हे सगळं मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणखीन थोडं मिक्स करणार आहे. इकडे मी केकच्या भांड्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे वडीचं मिश्रण घालून असं आपण पसरवून घेणार आहोत. आता हे मिश्रण आहे ना, मी हे बघा असं पलित्याने पसरून घेते. इकडे मी मिश्रण थापून घेतलेलं आहे. आणि परत वरून आपण असे थोडेसे तीळ घालूया. मी तीळ भाजूनच ठेवते. कच्चे तीळ घालण्यापेक्षा ना भाजलेले तीळ घरपूस लागतात, म्हणून मी तीळ भाजूनच ठेवते. तर मी भाजलेले तीळ घातले. आता हे मिश्रण मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी काढले. तर आपण पाण्यामध्ये असं ठेवून देऊया आणि झाकण ठेवून एक 20 मिनटं छान शिजवून घेऊया. कोबीची वडी तयार झालेली आहे. थंड झाल्यावर मी कट करून तळून घेणार आहे. थंड झालेले आहेत, आता मी कट करून घेते. तुम्हाला हवे त्या म्हणजे ह्याच्या करून घ्या साईजच्या. मी छोट्या नाही ना मोठ्या नाही, मध्यम करून घेते. इकडे सगळे वडे मी कट करून घेतलेले आहेत. आता मी तळून घेणार. इकडे मी तेल गरम करून घेतलंय. एक एक करून मी वड्या सोडून देणार आहे. चिमट्याने सोडा, हाताने सोडा, तुम्हाला जसं जमेल तसं सोडा. आणि खरपूस तळून आता उलटून घेऊया. खालची बाजू शेकलेली आहे. उलटी पालटी करून कडक तळून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छान शेकून झालेले आहेत. आता मी काढून घेते. खूप छान झालेलं आहे.